काय करतेस ग मम्मी? अगं संक्रांत आली ना, मग तिळगुळ बनवते तर तुला शिकवते. चला तर मग मंडळी, बनवूया आपण ही तिळगुळाची रेसिपी. मम्मीची ही स्पेशल रेसिपी आहे. आपण बनवणार आहोत तिळगुळ. तिळगुळ का म्हणतात किंवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे का म्हणतात? कारण की मकर संक्रांतीला आपण तिळगुळ वाटतो आणि मकर संक्रांत ही वर्षातला पहिला सण असतो आणि त्या दिवशी आपण सर्वांना तीळ देऊन त्यांचे तोंड गोड करतो आणि त्यांचं पूर्ण वर्ष हे गोड जावं याच्यासाठी आपण म्हणतो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आपण या रेसिपीसाठी आपण सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकले आहे, थोडे पाणी व गूळ टाकले आहे, जेणेकरून आपला गूळ हा विरघळला जाईल. गूळ विरघळल्यानंतर आपण हावरी टाकले आहे. हावरी म्हणजे तीळ, सफेद तीळ आपण त्यामध्ये टाकले आहे आणि शेंगदाणे टाकले आहे. शेंगदाणे हे आपण भाजून घेतले आहे, त्याच्यावरले टरपले काढून घेतलेले आहे व त्याचे 2 खापळ्या केल्या आहे. हे खापळ्या केल्यानंतर आपण हावरी हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतले आहे व ते गरम गरमच असताना ताटाला तेल लावून घेतले आहे, जेणेकरून आपले जे मिश्रण आहे ते ताटाला चिटकणार नाही. आणि एक चमचा आपण त्या ताटामध्ये ठेवले आहे, जेणेकरून आपले लाडू छोटे मोठे होणार नाही व सर्व लाडू एकसारखे होते. तुम्ही बघू शकता आपले सर्व लाडू हे एकसारखे झाले आहेत. चला तर मग